वी आर ऑल सेट टू गो ऑन बीच. आमच्या घराच्या बॅक साईडलाच आहे. ओनली 2 minutes वॉकिंग. तसं काय एक्सपिरियन्स आहे तुझा एक दिवस गोवामध्ये करून? सर्व चांगलं आहे, फक्त इथले हॉटेल थोडेसे ॲसोल. जेन्युइन रिव्ह्यू दे, आपण फॅमिली ब्लॉग लागणार आहे. लिटरली रोड साईड नाश्ता करा, हॉटेल इग्नोर करा. चांगले कॅफेज असतील तर ट्राय करू शकतो. दुसरं इग्नोर इट. आणि जर तुम्ही पिणारे असाल तर इथे खूप स्वस्त दारू आहे, बट वी डोंट नो, कारण की आम्ही पित नाही. ड्रिंक वॉटर, सेव्ह बिअर. चांगला मेसेज आहे, सेव्ह बिअर. हा, आमचे दादांचा एक मेसेज आहे. तुम्ही फॅमिली ब्लॉग मध्ये काय मेसेज देऊ इच्छिता? कसा एक्सपिरियन्स आहे तुमचा फर्स्ट डे इन गोवा? म्हणजे सेकंड डे, फर्स्ट डे कसा गेला? एक नंबर गेला. फर्स्ट नाईट कशी होती? गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, जय गोवा. तिथे तिथे एक, तिथे एक, तिथे एक. गाईज, तर आता 300 किलोमीटर नंतर आम्ही स्टॉप घेतलेला आहे. आम्ही 4 वाजल्यानंतर आत्ता 10 वाजता खातोय. तर खायचं काय रेकॉर्ड झालं नाही, सगळे खाण्यात तर आम्ही सगळं रेकॉर्डिंग करतो आता सध्या. मागवलेले आम्ही 1 प्लेट मसाला डोसा, 4 प्लेट मेदूवडा. आणि हा मेंदू वडा खाऊन फस्त झालेला माणूस आहे. 4 कॉफी येतात, 4 कॉफी आता अजून 4 कॉफी येतात. तर कॉफी पिताना आम्हाला आठवलं, कारण की भूकच एवढी लागलेली. तर भेटूया कॉफी पिता पिता, आणि पुढची जर्नी अशीच बघत राहा. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा, स्टे ट्यून. मित्रांनो, तर आता आम्ही 1 तासात पोहोचणार आहे गोवामध्ये. लेट्स गो. सकाळी 4 वाजता निघालेलो, आता वाजलेत लेट मिसी आता म्हणजे 1-3 वाजेपर्यंत गोवामध्ये. गेम ओव्हर. जेवायला थांबलो. आता जेवायला मागवलेलं आम्ही थाळी. बघू शकतो कशी आहे थाळी. प्लीज एक्सप्लेन. जोरात आवाज लागला. मित्रांनो, आम्ही आता बुक केलेलं आहे बंक बेड. डोरमॅट तेच ते हॉस्टेल सारखं. हा माझा बेड आहे, हा दादाचा बेड आहे. कसं वाटतंय खाली झोपून? अजून झोपायचं. मित्रांनो, आता आम्ही फ्रेश होऊन रूमवरून थोडा आराम करून निघालो जेवायसाठी. आता वाजले तर 8:30 वाजलेत. आता आम्ही चाललोय जेवायला, शोधतोय काहीतरी जेवायसाठी. बघूया काय होतंय ते. कसं वाटतंय तुला? जेवण सोडून बाकी सगळं मिळतंय. हा, इथे सगळं भेटतंय. जेवायला आलोय, गोव्याला फिरायला आलोय, खायलाच नाही, नुसतं प्यायला आहे. मित्रांनो, आता आम्ही ठरवलंय चायनीज खायचं. इंडियन चायनीज आणि इंडियन चायनीज. बाकी काय नाही. लेट्स सी मेनू गाईज, मेनू. काढून टाकेल ना तो. चायनीज भेळ, गोवाची चायनीज. गोव्याची चायनीज भेळ. शिमलाचं कशी आहे? एक नंबर.
गोव्याची चायनीज भेळ काही चांगली भेटतो. चला ट्राय करू गोव्याची चायनीज भेळ. थँक्यू भाई. चेस. यांचं सगळं गोड का असतं मला माहीतच नाही. हॅलो कसं गाईस. वाटतंय? आता मी फ्राईड राईस टेस्ट करतोय 2 मिनिटात. मम्मी या. Mamma mia, ada Mamma Muni. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गाईज. कुठे गुड मॉर्निंग अवधूत. अवधूत अरे गुड मॉर्निंग गाईज. कुठे आहे वेरी दुसरा गडावर आहे. आता आम्ही रेडी झालेलो आहे. सकाळी वाजले किती? 10:30. आता आम्ही इथून चेकआउट करून दुसऱ्या रूमवर चाललो चेक इन करायला. कुठे आहे ती? बागा बीचवर. आणि आमचा आउटफिट आजचा काय आउटफिट आपला? हे माझं आउटफिट आहे. हे याचा आउटफिट आहे. काय आउटफिट आहे? गाइस दिस इज आवर आमचा रूम 2 ऑफ द डे. रूम 2 ऑफ द डे. हे बघा याने काय केलं तिथे वेटर आला नाही वेटर आला भाईने मेनू बघितला. तिकडे त्याला विचारला का प्रॉन्स थाली कितीला आहे. तो बोलला 499. याला वाटलं 199. भाई 4 थाली ऑर्डर देणार होता. रावस 299. रावस 299 आणि सुरमई याला 199 ला द्यायला तयार झाले. बाई तो बोलला तसं आमचं नाश्ता जेवण आलेलं आहे. मित्रांनो आता आम्ही चाललोय खाऊन आगवडा फोर्टला. किती लांब आहे? इथून 7 किलोमीटर आहे. 7 किलोमीटर आहे म्हणजेच जवळजवळ 15 मिनटं. आम्ही आतल्या रूटने चाललो आहे गावातून. हायवेवर ट्रॅफिक होती जामच. मित्रांनो इथे आलेलो आम्ही. हा फोर्ट जो आहे हा टँक आहे ज्याच्यावरती आम्ही चालतोय. पाणी ठेवायचं ह्याच्यात पाणी ठेवायचे फ्रेश वॉटर जे हे लोक सप्लाय करायचे. तर आपली लोक एवढी डोक्याने बधीर आहेत त्या होलांमध्ये जाऊन ओरडतात. कशी ओरडतात तू? हे बघा तुम्हाला इन्फॉर्मेशन दाखवतो या फोर्टच्या बद्दल. ते तुम्ही वाचा पॉज करून व्हिडिओ. आता आम्ही आगवडा फोर्टवरती बघितलेलं आहे. याची एक इन्फॉर्मेशन आहे की ते जे टँक होते तिथे लोक थुकत वगैरे होते. ते कशाचे होते? वॉटर रिझर्वायर. फ्रेश वॉटर इथे स्टोअर करायचे आणि ते प्रत्येक शिपमध्ये कमी किमतीत विकायचे. असा तो सिस्टम होता. पण इथे लोक काय ठेवत नाही नीट. तर तुम्ही पण कुठे जाल नेक्स्ट टाईम तर हिस्टॉरिक जागेला नीट प्रिझर्व करा. आपल्या इंडियाची गरज आहे ती. ह्याच्यामुळे टुरिझम वाढतं आणि लोकांना रोजगार भेटतोय. तर आता आम्ही इकडून फोटो वगैरे काढून चाललो आहे.
व्हिडिओ वगैरे काढला, ज्यांना जे जे करायचं होतं बघितलं, जरा एक्सप्लोर केला. आता आम्ही कुठे जाणार आहे? रूमवर जाणार आहे, फ्रेश होणार आहे. फ्रेश होऊन नंतर दुसऱ्या डेस्टिनेशनवर किंवा आमचा प्लॅन आहे बीचवरती जायचा, जरा बीचवरती मजा करून आणि मग नंतर रात्री पुन्हा दुसरं डेस्टिनेशन बघायचं. तर भेटूया आपण पुढे आणि हे लक्षात ठेवा तुम्ही.